नागपूरमध्ये उष्णतेने 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उष्माघातामुळे राज्यामध्ये 8 जणांचा बळी। गेल्या 2 दिवसात 4 जणांचा जीव गमवावा लागलेला आहे। त्या 4 जणांना तर 9 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे। लातूर, परभणी, अकोला, अमरावती आणि अहिल्यानगरला उष्माघाताचा फटका बसलाय। अमरावतीमध्ये 7 वर्षांनंतर पारा 46.8 अंशांवर पोहोचलाय। पुढील काही दिवस उष्णतेचा इशारा। आज आणि उद्या अमरावती जिल्ह्यात तापमानाचा ऑरेंज अलर्ट देण्यात येतोय। राज्यात उष्णतेची लाट। देशात सर्वाधिक तापमान विदर्भातील सर्वच शहरात तापमान 44 अंशांच्या पुढे आहे। विदर्भातील 4 जिल्ह्यात पारा 46 अंशांच्या पार गेलाय। अकोल्यामध्ये 46.9 अंश तर नागपूर आणि चंद्रपुरात पारा 45 अंशांच्या पुढे गेलाय। लातूर जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा 3रा बळी गेल्याची शक्यता आहे। उष्माघातामुळे औसा तालुक्यातील एरंडी गावात 25 वर्षीय तरुणाचा उष्माघातामुळे जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। अकोल्यामध्ये उष्णतेचा कहर। आज ऑरेंज तर पुढील 3 दिवस येलो अलर्ट। उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची हवामान विभागाची शक्यता। जगातील 95 सर्वात उष्ण शहरं देशातच आहेत। हिमाचल, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, बिहार, गुजरात आणि छत्तीसगडमधील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा। पुणे शहरामध्ये तापमानाचा पारा वाढला। कोरेगाव पार्क परिसरामध्ये तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तर मुख्य शहरामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर। नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे निर्देश। नागपूरमध्ये सिग्नलवरती ग्रीन नेट लावायला सुरुवात। दुचाकीस्वारांना सिग्नलवरती उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी ग्रीन नेटची व्यवस्था। विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट। रत्नागिरीमध्ये तापमान 41 अंशांवरती। पुढील 4 दिवसात कोकण किनारपट्टी भागात तापमानामध्ये कमाल वाढ होणार आहे। कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे।